नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस. राज्यातील अतिवृष्टीवर सभागृहात आज पुन्हा चर्चा होण्याची शक्यता. मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज पटलावर ठेवला जाणार. खात्रीलायक सूत्रांची लोकशाहीला माहिती. विधानसभा विशेष अधिकार समितीचा अहवाल आज मांडला जाणार. मराठवाड्यातील 70,000 कुटुंबांना हक्काचं घर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठकीत पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा. शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षातील नेते आणि कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देतील. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज 76वी जयंती. गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे तसंच समर्थक अभिवादनासाठी उपस्थित राहतील. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीच्या पोलीस कोठडीत वाढ. शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. मुंडवा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये भरण्याचे आदेश. चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक विभागाने दिल्यात आदेश. तर 21 कोटींवरील व्याजाची रक्कमही कंपनीला भरावी लागणार. सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमच्या मुद्रांक शुल्क घोटाळा उघडकीस. तर रोहित पवारांच्या MCA संस्थेकडून सोलापूर महानगरपालिकेच्या पार्क स्टेडियमचा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करण्यात आलाय. सोशल मीडियावरचे इथेनॉल मिश्रित इंधनासंदर्भातील आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले. E20 इंधनामुळे जुन्या गाड्यांवर कोणताही परिणाम होत नाही, गडकरींचं वक्तव्य. नागपूर शहर आणि ग्रामीणच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सत्कार सोहळ्यानंतर पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन. स्टेजवर मोठी गर्दी झाल्यानं अजित पवारांचा चेहरा दिसणंही कठीण झालं. मुंबई महापालिकेत मनसेने गोंधळ घातलाय. कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या निवेदनामध्ये भ्रष्टाचार. गुजराती कंपनीला टेंडर मिळवून दिल्याच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आता तृतीयपंथी. थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश करत प्रभाग 10 मधून उमेदवारी मागितली. पुण्यात शिवसेनेची गटबाजी. समोर पत्रकार परिषदेत शिवसेनेतील अनेक पदाधिकारी अनुपस्थित. शिवसेनेत जुन्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केलं जातंय का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. मंत्री पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आष्टीत झळकले अभिवादनाचे बॅनर. मात्र आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचे फोटो बॅनरवरून गायब. स्थानिक राजकारणातील मतभेद समोर आल्याचं चित्र आहे. राहुल गांधींविरोधात दाखल याचिकेवर पुढील सुनावणी 16 डिसेंबरला. सुनावणीत सत्यकी सावरकरांनी सादर केल्या सीडी. जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत. पहिल्यांदाच जालना महानगरपालिकेची निवडणूक. शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा, जालन्यातील रहिवाशांची मागणी. विरोधी पक्षनेते पद नसल्याने दानवे भांबवलेत. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींची टीका. अंबादास दानवे खोटं बोलू नका, राम कुलकर्णींचा दानवेंवर हल्लाबोल. अंबड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच LED स्क्रीन. स्ट्रॉंग रूम मधील सर्व चित्रीकरण 24 तास दिसणार. स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. नालासोपारामध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपात इनकमिंग. नगरसेवक चंद्रकांत गोरीवलेंचा समर्थकांसह भाजपात प्रवेश. पुणे महानगरपालिकेत शिवसेना पक्ष पूर्ण जागा लढणार. शिवसेना पुण्यात 165 जागा लढण्याच्या तयारीत. रवींद्र धंगेकर यांचं हे वक्तव्य. मलकापूर नगरपंचायतीत एका जागेसाठी होणार भाजप राष्ट्रवादीमध्ये थेट लढत. प्रभाग 8 मधील स्थगित झालेल्या निवडणुकीचं 20 तारखेला होणार मतदान. पूर परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयाची मदत. शेतकऱ्यांना दिले फक्त 75,000. RTI मधून धक्कादायक माहिती समोर. दानवेने दिलेली माहिती चुकीची आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न. दोषी आढळल्यानंतर कारवाई नक्कीच होईल. मुख्यमंत्री कार्यालयाचं अंबादास दानवेंना उत्तर.
उद्धव ठाकरे गांधी घराण्याच्या हातचे बाहुले आचार्य तुषार भोसले यांची उद्धव ठाकरेंवर टीका. भातशेतीसाठी तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले तर माजी आमदार वैभव नाईक यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. उमरगा शहरातील सराईत गुंडांच्या टोळीची बंदोबस्त करण्याची खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी. निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. राज्यातील 17 शहरात कडाक्याची थंडी. मुंबईचं किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर माथेरानचं किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आलंय. हैदराबादच्या राजमुंद्री येथून 1,500 झाडे नाशिकला येणार. झाडे आज दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल होणार. नाशिकमध्ये एसटीपी प्लांटसाठी 300 वृक्षांची कत्तलीच्या मोबदल्यात फाशीच्या डोंगरावर 7,000 झाडं लावल्याचा दावा. मात्र प्रत्यक्षात झाडे कमी. मुंबईतील ठरवून बंद पाडलेल्या किंवा पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद. 14 डिसेंबरला दादरच्या राजश्री शाहू सभागृहात परिषदेचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार. नवी मुंबईतील प्रकाशन सोहळ्याला मंत्री गणेश नाईक, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन उपस्थित राहणार. पनवेल पोलिसांनी कर्णकर्कश सायलेन्सवर चालवलाय रोड रोलर. 10 गाड्यांवरील 10 सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई. इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि बाबूराव बोत्रे पाटलांचा सत्कार. कारखान्याकडून उसाला 3,350 रुपये दर दिल्यानं शेतकऱ्यांकडून सत्कार. साताऱ्यातील अनोखी मैत्री चर्चेत. एका अवलियाच्या मित्र चक्क उंदीर मामा. अवलिया आणि उंदीर मामाची भन्नाट साथ सोशल मीडियावर व्हायरल. कल्याणमधील यशवंतराव क्रीडा संकुलाची दुर्दशा. मैदानच महिनाभर व्यावसायिक मेळाव्यासाठी आंदोलन तर महानगरपालिका उत्पन्न वाढीसाठी मैदाने व्यावसायिकांसाठी वापरासाठी देतात. शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधवांचा आरोप. नवी मुंबईत गटई कामगारांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी पालिकेच्या समोर आंदोलन. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, गटई कामगारांचा इशारा. किमान वेतनासाठी ग्रंथालय कर्मचारी एकवटले तर किमान वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी काढला नागपूरमधील विधान भवनावर मोर्चा. नागपूरमध्ये प्रमुख 3 मागण्यांना घेऊन आपले सेवा केंद्र चालकाचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन. राज्यातील सेवा केंद्र चालकांचा मोठा सहभाग. आंदोलनामुळे संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष स्नेहल पटेल यांची तब्येत खालावली आहे. भिवंडीत कल्याण नाका रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू. रस्ता रुंदीकरणा मार्किंग करण्यास नागरिकांचा विरोध. धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची बीड येथे बदली. किरण कुवर यांनी भ्रष्टाचार केल्याचा रिपाईचा आरोप. किरण यांच्या बदलीनंतर त्यांच्या दालनात रिपाईने गोमूत्र आणि गंगाजल शिंपडले. अमरावती मॉडेल स्थानकाच्या स्थलांतरास स्थगिती द्या. विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी. विदर्भ राज्य आंदोलन समितीचं धरणे आंदोलन. लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडमधील शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय. त्याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आलं. लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे पुन्हा उपोषण करणार. या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. 2023ला विधान परिषदेत विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषण करणार. नवी मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन. नवी मुंबई मनपाच्या पाळणाघराची इमारत पूर्ण होऊनही पाळणाघर सुरू न केल्याने मनसेचं आंदोलन. पालिका मुख्यालयात पाळणा हलवत मनसेची घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमधील नोटा बंडल प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा. शिवसेनेचं पोलीस आयुक्तांना निवेदन. राज्यातील मंदिरांचे मुद्रांक शुल्कासह सर्व प्रकारचे शुल्क कर पूर्णपणे माफ करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाचं कोल्हापूरच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अकलूज प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेनेचं आंदोलन. सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवर राजकीय दबाव फुटी कारवाई करण्यात येत असल्याचं आंदोलनकर्त्यांचा आरोप.
बीड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन बीडच्या अंबाजोगाईत महाराष्ट्रातील पहिले ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन. नाशिकच्या तपोवनात हिंदू महासभेचं आंदोलन, झाडे लावा सरकारची जिरवा म्हणत आनंद दवेचं आंदोलन. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनं पंढरपुरातील गोपाळपूर ग्रामपंचायतीचा उपक्रम. कापडी पिशवी वापरासाठी वेंडिंग मशीन तयार. 5 रुपयांना मिळणार कापडी पिशवी, तर 20 प्लास्टिक पिशव्या दिल्यास कापडी पिशवी मोफत मिळणार. वसई विरार पालिकेच्या हद्दीत खड्ड्यांची दुरवस्था, अनेक समस्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं पालिका मुख्यालयावर मोर्चा. 2014 नंतर सर्वात जास्त भ्रष्टाचार भाजपने केल्याचा भाजपवर आरोप. चंद्रपूरच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात तारा वाघीण दाखल. सोनारली येथील अनुकूलन कुंपणात स्थलांतर. जालना पोलीस दलात 3 मोबाईल फॉरेन्सिक हॉर्न दाखल. तर गुन्ह्याचा तपास जलद गतीने होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव पोत्रेंचा जाहीर सत्कार. कारखान्याकडून ऐतिहासिक दर दिल्याने शेतकरी आणि सभासद करणार सत्कार. ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गाच्या कळणेमध्ये दाखल. कळणे मायनिंग येथे दोडामार्ग बांधा. मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या ओंकारला हत्तीला पाहण्यासाठी कळणेसह इतर गावातील ग्रामस्थांची मोठी गर्दी. कोकण रेल्वे मार्गावर तिकीट विना प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. रेल्वे प्रशासनाने जमा केला 17,83,00,000 महसूल. जवळपास 3 लाख प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नवीन एसटीपी प्लांट उभारणार. नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल. पर्यावरणप्रेमींचा आरोप. मंत्री भरत गोगावले कथित व्हिडिओ प्रकरणाचे रायगडमध्ये पडसाद. रायगडमध्ये शिवसेना आक्रमक. चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निदर्शने. महाड माणगावमध्ये शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन. सोलापुरातील ब्रिटिशकालीन पूल 14 डिसेंबरला पाडणार. वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. सांगली पोलिसांमुळे वाचले विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष. प्रवास करताना विद्यार्थिनीकडून रिक्षात राहिलेले प्रोजेक्ट शोधून देण्यात मदत केली आहे. सांगलीत अचानक वीज पुरवठा खंडित. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त. सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबवण्यात कल्याणकारी योजनेच्या निधी संकलनात सोलापूर अव्वल. सोलापूर जिल्ह्याची राज्यात सर्वोच्च कामगिरी आहे. चांदीच्या भावात उच्चांकी वाढ. एकाच दिवसात चांदी तब्बल 12,000 रुपये प्रति किलोनी वाढली आहे. बीडमध्ये गंगामाऊली साखर कारखान्यात आरोग्य तपासणी शिबिर. शिबिरात ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी. खुलताबाद दर्ग्यात वक्फ नोटीसवरून तणाव. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी अतिरिक्त पथकासह धाव घेत हस्तक्षेप केला आणि वाद शांत केला. कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. 1070 प्रवाशांवर कारवाई, तर 2 कोटींचा दंड वसूल. वर्ध्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम. अत्याचार, हिंसा आणि भेदभावाविरुद्ध समाजाने एकत्र लढा द्या. न्यायाधीश भागवत गावंडे यांचे आवाहन. वर्ध्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमावर भर द्या. उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश. हिंगोलीत अॅट्रॉसिटी हत्या प्रकरणातील मृतांच्या वारसांना कागदपत्र सादर करण्याचे आव्हान. शासकीय नोकरीसाठी 15 डिसेंबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे समाज कल्याण विभागाच्या वतीनं आव्हान. हैदराबादवरून नाशिकसाठी 15,000 झाडे येणार. झाडांच्या रोपणासाठी अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी सुरू. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या शाळेत हँडवॉश स्टेशनचे उद्घाटन. 1065 विद्यार्थ्यांना पोषण आहारापूर्वी स्वच्छ हात धुण्याची सोय उपलब्ध. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांचं हेडकाउंट सुरू. यासाठी 165 पथकांची जिल्ह्यात नियुक्ती. मुंबईनंतर आता ठाण्यातही मराठी शाळा बंद. ठाणे पालिकेच्या 18 प्राथमिक मराठी शाळा बंद. सुलभ शौचालयात अनधिकृतरित्या थाटलाय संसार. मुंबईतील रेरोड परिसरातील धक्कादायक प्रकार. महिला शौचालयात पुरुषांचा वावर. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित.
शासनाचं मोठं पॅकेज ई केवायसी मुळे ठप्प शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून मराठवाड्याला सर्वाधिक फटका. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागामार्फत धडक कारवाई. 3 ते 10 डिसेंबरपर्यंत कारवाई करणार. अनेक अनधिकृत रॅकेट उघड आले तर 3 आरोपी अटकेत. बीडमध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक. सोयाबीनला 7,000 तर कापसाला 12,000 रुपये भाव देण्याची मागणी मान्य न झाल्यास शेतकरी एकजुटीने सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार. ई केवायसी नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप नुकसान भरपाईची रक्कम जमा नाही. ई केवायसीची अट रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा. ऊसाला 3,500 रुपयांची पहिली उचल तात्काळ जाहीर करा, अन्यथा ट्रॅक्टर पेटू. ऊस दर संघर्ष समितीचे समन्वयक दीपक भोसले यांचा इशारा. कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं 26 ते 30 डिसेंबर दरम्यान आयोजन. AI टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीबाबत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.